आज चालूला 450 लिटर आहे दिवसाचे. सकाळी आणि संध्याकाळचे मिळून दिवसाचे. पहिल्या 1-2 अशा 3 घेतलेल्या. आमच्या पहिल्या 3ही गायी मेल्या होत्या. बरोबर. नंतर ना मग आम्ही ते खचलो नाही, त्यांचा खर्च कसा भरून काढायचा म्हणून आम्ही नंतर परत 1-2 अशा वाढवत गेलो. खरंच ह्या व्यवसायात परवडते. विकत जरी सगळं असलं तरी परवडतंय. तर आमचं दिवसाचे दूध जातं 450 लिटर. त्याच्यातून खर्च आमचा जातो 11,000 पर्यंत जात असेल सगळं विकत पकडलं तर. गडी पेंड वैरण सगळं. तरी आम्हाला दिवसाचे म्हणजे 4 ते 5 हजार रुपये दिवसाला राहतात. 1.5 ते 2 लाख राहतात महिन्याकाठी. जास्तीत जास्त म्हटलं तर एका टायमाला 19 लिटर गाय आमच्यात दूध देते. एका टायमाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सर्व यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत गारडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे. तर मित्रांनो, माधुरीताईंच्या 55 गायी आहेत. त्यांचं गोट्यावरती काम कसं चालतंय, त्यांचं नियोजन एकंदरीत कसं आहे, आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो माहिती घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत जाईल. तर मित्रांनो, आपण जास्त न घेता ताईंशी बोलूया. नमस्कार. नमस्कार, मी माधुरी सोमनाथ निंबाळकर, राहणार गारडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ताई, मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही गाय पालनाला सुरुवात केली, कशा पद्धतीनं तुमचा अनुभव आहे, किती गायीपासून सुरुवात केली होती आणि आज तुम्ही 55 गायीपर्यंत येऊन पोहोचलाय, काय सांगाल? हो, 2017ला आमच्याकडे एक गाय होती. एकीचं दूध वाढायचं, मग त्याच्या जोडीला 1-2 असाव्यात. शेतात काम करायचो, 5-6 एकर आम्हाला शेत आहे. ते दररोज काम करायचो. मग घरी आल्यानंतर एक गाय, मग एक असावी, अजून 1-2 असाव्या म्हणून आम्ही घेतल्या. पहिल्या 1-2 अशा 3 घेतलेल्या. आमच्या पहिल्या 3ही गायी मेल्या होत्या. बरोबर. नंतर ना मग आम्ही ते खचलो नाही, त्यांचा खर्च कसा भरून काढायचा म्हणून आम्ही नंतर परत 1-2 अशा वाढवत गेलो. आपला गोठा आहे, कधी तयार केला, किती वर्ष झालं ह्या गोट्याला, आणि 3 गायीपासून 55 गायीपर्यंतचा तुमचा प्रवास थोडक्यात आमच्या जे ऑडियन्स आहे त्यांना सांगा. म्हणजे एक गायीपासून आम्ही ती 3 केल्या. ती 3 मेल्यानंतर आम्ही नंतर खचलो नाही, तसंच 1-2 वाढवत गेलो. आणि आमचा पहिला जो गोठा होता तो छोटा होता, त्याच्यात 30-35 गायी झालत्या सगळे. आणि तिथं जागा कमी पडायला लागल्यामुळे आम्ही हा नवीन केला. आज 4 महिने झालेत नवीन गोट्यात ह्या गायी आहेत. आज रोजी तुमचं डेली मिल्किंग गोट्यावरचं किती आहे ते सांगा. आज चालूला 450 लिटर आहे दिवसाचे. सकाळी आणि संध्याकाळचे मिळून दिवसाचे. कुठं दूध टाकता आहे? गावातच आहे सोनाईला. काय रेट बसतो? 36 रुपये. 3-5-8 काय रेट बसतो? 36 रुपये. 36 रुपये. ताई, आता मला सांगा, तुमचं दिवसभराचं जे शेड्यूल आहे गोट्यावरचं कशा पद्धतीनं चालतं ते थोडं सांगा. आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून करतो गोट्याचं काम. सकाळी 5 वाजल्यापासून उठल्यापासून गाय बांधणं, शेण काही उचलायचं नाही, पूर्ण मुक्त गोठा. मिल्किंग काढायसाठी कोब्यावर म्हणजे दुसऱ्या जागेला घेतलं जातं. सकाळी 5 वाजल्यापासून गाई बांधणं, पेंड ठेवणं, नंतर धारा चालू करणं आणि धारा होईल तशा आत सोडून देतो आणि नंतर वैरण टाकणं. ते आमचं 8 वाजेपर्यंत सगळं काम होऊन जातं गोट्यातलं. म्हणजे फक्त धारा काढण्यासाठीच या स्पेस मध्ये आपण गाय घेतो? हो. बाकीच्या वेळेस इतर म्हणजे मुक्त संचारमध्ये? हो. तरी म्हणजे सकाळी किती चारा एका गाईला, संध्याकाळी किती, ॲव्हरेज किती किलो चारा एका गाईला जातो? एक टाइम एका गाईला 17 किलो जातो. सगळ्या आमच्या गायी आता दुधावरच्या आहेत, त्याच्यामुळे एक टाइम आम्ही फक्त मकाच टाकतो, म्हणजे दुधातील मका. आणि एक टाइम मुरगास केलेला आहे, ते एक टाइम मुरगास असतो. म्हणजे फक्त म्हणजे मक्यावरच जास्त तुमचा फोकस आहे? हो, वेलेला गाय जास्त आता. आणि मुरगास एका गाईला किती किलो प्रमाण देतो? तो पण 17 किलो. म्हणजे संध्याकाळी मुरगास आणि सकाळी मका, हिरवा मका. हो. कडवा वगैरे काय वापर करत नाही? आणि खुराकाबद्दल जर विचारायचं झालं तर खुराकामध्ये एका गाईला किती किलो खुराक जातो, कोण्या कंपनीचा वापरता, आणि तुमचा जे अनुभव आहे कोण्या कंपनीचा वापरायला शेतकऱ्यांना सांगाल, म्हणजे रिझल्ट जो आहे कोण्या कंपनीचा जास्त आहे ते थोडं सांगा. आम्ही तर गोदरेजची समृद्धी म्हणून आहे, तेच वापरतो. त्याच्यामधून दुधाच्या गायींना वेगळे, गाभण गायींना वेगळे, ते 1 ते 3 1 ते 3 महिन्याची कालवडे आहेत त्यांना वेगळे आणि दुसरे वेगळे मोठ्या कालवाड्यांच्या. ज्या अवस्थेत ज्या गायी आहेत त्या आम्ही त्या गायींना ते खाद्य देतो. मित्रांनो, तुम्ही पाठीमागे सुद्धा पाहू शकता, यांच्या कंपार्टमेंट आहे, म्हणजे कालवडीसाठी वेगळं कंपार्टमेंट, गाभण ज्या गायी आहेत त्यासाठी वेगळं, आणि जे दुधारू गायी आहेत ते इकडे कंपार्टमेंट आहे.
कशा पद्धतीनं म्हणजे संकल्पना तुम्ही गोटा यापूर्वी कुठे कधी पाहिला होता का तुमच्या मनाने असं गोटा बांधणी केलेली आहे ते थोडं सांगा. मिस्टरांनी पाहिलेच जास्त गोटे आमचं बनवायच्या अगोदर, बरं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यात जे होतं त्यांनी ते बनवलं सगळ्यांचे पाहून, ज्याच्यातलं त्यांना घ्यावं असं वाटलं तसं त्यांनी बनवलं. तर मित्रांनो 55 गायी ताईच्या आहेत. तर लेबर किती आहे त्याचे म्हणजे बाहेरचे लेबर तुम्ही किती लावता ते थोडं सांगा. आता सध्याला 2 आहेत, वैरणीसाठी आहेत. पेंड धारा आम्ही 2 जणच करतो. म्हणजे फक्त लेबरचं काम वैरण आणणं, कुट्टी करणं, करून ठेवणं हो, आणि टाकणं. टाकणं. खुराकामध्ये मिक्स काय देता, खुराकाचं थोडं नियोजन सांगा. सकाळ संध्याकाळचं एका टायमाला किती खुराक जाते ते पण सांगा. म्हणजे लिटरला 300 ग्रॅम, असं 10 लिटर देणारीला आम्ही 3 किलो ठेवतो. त्याच्यामध्ये मिक्स काय म्हणजे एक टाइम मिनरल मिक्सचर असते, ते प्रत्येक वेळेस बदलून असते. बरोबर. असं 50 ग्रॅम 10 लिटर वालीला. जसं दूध वाढेल तसं पेंट पण वाढवली जाते आणि मिनरल मिक्सचर पण वाढवलं जातं, आणि एक टाइम लिक्विड मधून कॅल्शियम असतं. बरं, गोळी पेंट सोडून अजून दुसरं काय म्हणजे जसं की खापरी पेंट वगैरे, शेंगदाण्याची, परत नाही, मका बरडा वगैरे गोदरेजची समृद्धीच पेंट वापरतो फक्त. म्हणजे बाकी तर दुसरं काहीच नाही, फक्त गोळी पेंटच. हो. तर तुमच्या गोट्यावरती कमीत कमी किती लिटरची आणि जास्तीत जास्त किती लिटरची एका टायमाला गाय ते थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. जास्तीत जास्त म्हटलं तर एका टायमाला 19 लिटर गाय आमच्यात दूध देते. एका टायमाला. आणि कमीत कमी जे पहिला रुवासर आहेत ते सुद्धा आमच्यात 10च्या पुढेच, 10, 11, 12 बरोबर असं पिळतात. म्हणजे 10-11 लिटरच्या खाली मित्रांनो एका टायमाला एक पण गाय नाही. त्याच्या मागचं म्हणजे गाय निवडताना कसं निवडता आणि कुठून तुम्ही गाय आणता ते थोडं सांगा. म्हणजे आमच्या जास्त गायी बारामती साईडच्या आहेत, आणि म्हणजे ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत त्यांना सांभाळलं जातं. त्यांची काळजी घेतली जाते गाभण काळात, त्याच्यामुळे ते दुधाला वाढतात. आणि वेल्यानंतर पण त्यांना म्हणजे त्यांच्या खाद्याकडे जास्त लक्ष दिलं जातं, त्याच्यामुळे ते दूध वाढत जाते. आणि ज्यावेळेस गाय गाभण राहते, गाभण राहिल्यापासून साधारणतः किती महिने दूध तुम्ही काढता आणि आठवता किती महिन्यात ते थोडं सांगा. वेल्यापासून 2.5-3 महिन्यापर्यंत जास्त दूध देते. तर ते गाभ राहिल्यानंतर 7व्या महिन्यापर्यंत, आम्ही 7वा महिना चालू झाल्यानंतर तिला आठवायला घेतो. बरं, आठवत असताना कशा पद्धतीनं म्हणजे सुका चारा टाकून टुबा वगैरे सोडता का नंतर ते थोडं? पूर्ण आठवल्यानंतर टुबा सोडतो, तिची पेंड, तिचं खाद्य कमी करतो पहिला. बरं. आणि ज्यावेळेस तुम्ही कालवडीचं संगोपन करता, तुमच्या गोट्यावरती काही कालवडी सध्या दिसत आहेत, जवळपास 8-10 कालवडी दिसत आहेत तिकडं. 10-15 आहेत. 15 आहेत का? 15 कालवडींचं नियोजन कशा पद्धतीनं म्हणजे किती महिने त्यांना दूध पाजता, त्यांचं डिवर्मिंग कशा पद्धतीने करता ते थोडं सांगा थोडक्यात. 3 महिने दूध पाजतो वेल्यापासून, म्हणजे बाटलीने पाजतो आम्ही, आणि त्याच्यात भोविनो म्हणजे त्यांची लहानांची पावडर लिक्विड मधून मिळते, ते त्यांना दुधातून दिलं जातं. जंताचं औषध दिलं जातं. आणि 3 महिने झाल्यानंतर दूध बंद केलं जातं. नंतर ह्या कंपार्टमेंटमध्ये त्यांना सोडलं जातं, आणि जे लहान आहेत तेव्हा त्यांना छोटे कप्पे आहेत, ते वेगळं आहे. मस्टॅटिसचा म्हणजे एचएफ गायीमध्ये थोडं मस्टॅटिसचं प्रमाण जास्त आहे असं शेतकरी म्हणतात. काही जणांचे म्हणजे बरेच गरण आहेत, त्याबद्दल काय सांगा तुम्ही. मस्टॅटिस रोखण्यासाठी काय करता वेळेवर ते थोडं सांगा शेतकऱ्यांना. म्हणजे आमच्यात जास्त करून ते आढळूनच येत नाही, क्वचितच एक दुसरी गायला होतं. आम्ही डीप कप आहे तो वापरतो 2 टाइम, धार काढल्यानंतर ते यूज केलं जातं गायला. म्हणजे शक्यतो प्रमाण कमीच आहे. जास्त पडतच नाहीत, म्हणजे त्यांना आम्हीच असतोय पेन ठेवायला धाराला, त्याच्यामुळे ते गाईला काय होतंय काय नाही धाराला घेतल्यानंतर आमच्या लक्षात येतंय. आणि तिचं टेम्परेचर चेक हे आम्हीच करतो. जर असं नॉर्मल असेल तर त्यांचं उपचार आम्हीच करतो, नाहीतर मग डॉक्टर असतात. बरं, आता तुमच्याकडं 5 ते 6 एकर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये कोणकोणता चारा घेतला जातो? आता सध्या जमिनीमध्ये कोणता चारा आहे, चाऱ्याबद्दल थोडी माहिती द्या. आमच्या घरच्या शेतामध्ये ऊस आणि मक्का चालू आहे. आमच्या गाईला ते म्हणजे वैरणच लागते म्हणून सगळी वैरणच. म्हणजे टोटल 5 ते 6 एकर चारावरच आहे. हो. बरं. आमचा मुरघासाचे 2 खड्डे असतात कायम, म्हणजे बंदच नसतो. तर एक खड्डा 70-80 टनाचा एक खड्डा आहे. बरोबर. जर ठरवलं तर 800-900 किलो आम्हाला चारा लागतो. बरोबर. ताई तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे असते की बाबा 55 गायी तुमच्याकडे आहेत, तरी सगळं म्हणजे लेबर खर्च, चारा, परत तुमचं गोळीपेंडचा खर्च, सगळा खर्च टोटल जाऊन
ॲव्हरेज महिन्याकाठी तुम्हाला निव्वळ नफा किती राहतो? तर आमचं दिवसाचे दूध जातं 450 लिटर. त्याच्यातून खर्च आमचा जातो 11,000 जात असेल सगळं विकत पकडलं तर. बरोबर. गडी पेंड वैरण सगळं. तरी आम्हाला दिवसाचे म्हणजे 4 ते 5,000 रुपये दिवसाला राहतात. 1.5 ते 2 लाख राहतात महिन्याकाठी. शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, जे काय आमचे पशुपालक आहेत, जे दूध व्यवसाय करतायत आणि करू इच्छिणार आहेत, जे काय तरुण मुलं असतील, त्यांच्यासाठी एक शेवटचा संदेश काय द्याल, किंवा खरंच या दूध व्यवसायामध्ये परवडते का नाही, काय सांगाल? खरंच ह्या व्यवसायात परवडते. विकत जरी सगळं असलं तरी परवडते. बरं. आणि स्वतःची कष्ट करायची तयारी पहिली पाहिजे. त्या माणसात चिकाटी पाहिजे आणि म्हणजे स्वतःचा व्यवसाय तो होतोय. मालक म्हणून तो करू शकतोय व्यवसाय. व्यक्ती लेडीज असो पुरुष असो, दुसऱ्याच्यात गडी म्हणून दिवसभर त्या माणसाच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःच्या सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास राबू शकते आणि स्वतः मालक पण राहू शकते. बरोबर. तरी मित्रांनो, माधुरीताई 55 गाई त्या सांभाळत आहेत आणि त्यांचे पती बाहेर म्हणजे बँकेत कामाला आहेत. ते काम करत करत थोडं म्हणजे लक्ष देतात आणि बाकीचं काम माधुरीताई बघतात. जिद्दीनं आणि चिकाटीनं संपूर्ण काम बघून जवळपास 450 लिटर डेली त्यांचं मिल्किंग आहे गोट्यावरचं. तर मित्रांनो, अशीच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद.